चांदोबा रामायण 45वा भाग. कुंभकर्णाविषयी विभीषण श्रीरामांशी पुढे याप्रमाणे बोलला. कुंभकर्ण जन्माला येताच भुकेमुळे त्याने मनुष्यांना सहस्रो संख्येने खाण्यास सुरुवात केली. प्रजा भयभीत होऊन इंद्राला शरण गेली. इंद्राने क्रोधित होऊन कुंभकर्णावर वज्रायुधाचा प्रयोग केला. कुंभकर्णाने ऐरावताचा दात उपटून इंद्राच्या वक्षस्थळावर प्रहार केला. इंद्र प्रजेला सोबत घेऊन ब्रह्मांकडे गेला आणि त्यांना सांगितले की कुंभकर्ण प्रजेला खात आहे, देवांचा अपमान करत आहे, आश्रमांचा विध्वंस करत आहे आणि परस्त्रियांचे हरण करत आहे. ब्रह्मांनी सर्व राक्षसांना बोलावून घेतले आणि त्यांच्यामध्ये कुंभकर्णाला पाहिले. ते कुंभकर्णाला म्हणाले की विश्रव्याने तुला प्रजेचा क्षय करण्यासाठी जन्म दिला आहे की काय? आजपासून तू देहभान विसरून झोपून राहा. कुंभकर्ण ब्रह्मांच्या समोरच निद्रेच्या अधीन होऊन कोसळला. हे पाहून रावण म्हणाला की आजोबा, आपल्या पणतूला असा शाप देणे अन्यायकारक आहे. याच्या झोपण्यासाठी आणि जागण्यासाठी काळाचा नियम ठरवून द्या. ब्रह्मा म्हणाले की हा 6 महिने झोपेल आणि 1 दिवस जागा राहील. विभीषणाने श्रीरामांना या गोष्टी सांगून म्हटले की रामा, तुझ्या प्रहाराने रावण भयभीत झाला आहे आणि त्याने झोपलेल्या कुंभकर्णाला जागे केले आहे. त्याला पाहून भयभीत होणारे वानर युद्धात समोर उभे राहून काय लढणार? त्याकरिता आपण वानरांना सांगावे की हे एक चालते फिरते यंत्र आहे. श्रीरामांनी नीलाला वानरसेनेला युद्धासाठी सज्ज करण्यास सांगितले. गवाक्ष, शरभ, हनुमान आणि अंगद प्रत्येकी एक पर्वत शिखर घेऊन लंकेच्या द्वारापाशी उभे राहिले. यादरम्यान कुंभकर्ण रावणाच्या महालात गेला आणि पुष्पक विमानात चिंतेत बसलेल्या आपल्या मोठ्या भावाला पाहिले. कुंभकर्णाला पाहताच रावण आनंदाने उठून गेला आणि त्याने त्याला मिठी मारली. कुंभकर्णाने मोठ्या भावाच्या चरणांना नमस्कार करून विचारले की मला झोपेतून उठवण्याचे कारण काय? कोणते भय निर्माण झाले आहे? कोणाचे मरण जवळ आले आहे? तू दीर्घकाळापासून सुखनिद्रेत मग्न असल्यामुळे श्रीरामांनी मला दिलेल्या भयाबद्दल तुला कल्पना नाही. श्रीराम सुग्रीवाच्या सेनेचा समुद्र ओलांडून आले आहेत आणि आपला अंत करत आहेत. लंकेतील वने आणि उपवने पहा, सर्व वानरमय झाले आहेत. आमचे सर्व मुख्य राक्षस वानरांकडून मारले जात आहेत. वानर प्रमुख आमच्या हातून मरताना दिसत नाहीत. तू महाबली आहेस, या संकटातून तूच रक्षण करशील या विश्वासाने आम्ही तुला जागे केले आहे, असे रावण कुंभकर्णाला म्हणाला. कुंभकर्ण हसला. पूर्वी जेव्हा या विषयावर चर्चा झाली होती तेव्हा तुझ्या हितचिंतकांनी जे संकट येईल असे सांगितले होते तेच आले आहे. परिणामांचा विचार न करता तू बलाच्या गर्वात सीतेचे अपहरण केलेस. आपला भाऊ विभीषण जसे म्हणाला होता तसेच तू कर असे तो म्हणाला. रावण या गोष्टी ऐकून रागावला आणि म्हणाला की तू लहान आहेस, मी तुझा मोठा भाऊ आणि आदरणीय आहे. तुझे मला उपदेश करणे व्यर्थ आहे. जे घडून गेले त्याबद्दल आता चर्चा कशाला? वर्तमान कर्तव्याचा विचार कर. मी केलेली चूक तुझ्या शौर्याने सुधार. रावणाला राग आला आहे हे ओळखून कुंभकर्ण मृदू आणि सांत्वनपर सुरात म्हणाला की दुःख करू नकोस, रागवू नकोस. तुझा भाऊ आणि हितचिंतक असल्यामुळे मी सांगण्यासारखी गोष्ट सांगितली. युद्धात श्रीराम आणि लक्ष्मणाचा वध करून मी तुझी इच्छा पूर्ण करीन. मी श्रीरामांचे मस्तक आणून तुझ्यासमोर ठेवीन आणि तुला आनंदित करीन. मी जिवंत असताना तुला श्रीरामांचे भय कशाला? मला युद्धासाठी पाठव. मला शस्त्रांची मुळीच गरज नाही. मी रिकाम्या हातांनीच कितीही मोठ्या योद्ध्यांचा वध करू शकतो. कुंभकर्णाचे हे बोलणे ऐकून महोदर संतापला. तू मूर्ख आहेस, अल्पबुद्धी आणि अहंकारी आहेस. रावण अनुचित कार्य का करेल? कुकर्मामुळे कुफळ मिळाले असे तू म्हणालास, पण असे म्हणायला प्रमाण काय? काय सत्कर्मामुळे दुःख आणि कुकर्मामुळे सुख मिळत नाही का? सीतेचे अपहरण करण्याची रावणाची इच्छा झाली आणि आम्हीही त्या इच्छेचे समर्थन केले. ते राहू दे. तू म्हणत आहेस की तू एकटाच युद्धाला जाशील, पण जनस्थानात इतक्या राक्षसवीरांचा वध करणाऱ्या श्रीरामाला तू एकटा मारू शकशील का? असे महोदर म्हणाला. महोदरने सुचवले की तो स्वतः द्विजीव, सनराधिक, कुंभकर्ण आणि वितर्दन या 5 जणांनी जाऊन श्रीरामाला मारावे. श्रीराम मेला तर उत्तमच, पण जर तो मेला नाही तर हे 5 जण युद्धात जखमा आणि रक्ताच्या धारांसह परत येतील आणि रावणाला सांगतील की आम्ही श्रीराम आणि लक्ष्मणाला खाऊन टाकले. मग रावण सीतेचे सांत्वन करून धन, सुवर्ण आणि वाहने देऊन तिचे मन जिंकून घेईल. रावणाला युद्धात जाऊन श्रीरामाचा सामना करण्याच्या गरजेविनाच सीता त्याच्या वश होईल. महोदरने हा उपाय सांगितला. सर्व ऐकून कुंभकर्णाने महोदरला ताकीद दिली की अशा गोष्टी कधीच बोलू नकोस. आपली मर्यादा राख. त्याने सांगितले की महोदर सारख्या लोकांचे ऐकल्यामुळेच रावणाची ही अवस्था झाली आहे. युद्धाचे नाव काढताच घाबरणारे महोदर सारखे लोक रावणाच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत मार्गदर्शक होण्याऐवजी केवळ त्याची सावली बनून राहिले आहेत. कुंभकर्णाच्या बोलण्यावर रावण मोठ्याने हसला आणि म्हणाला की महोदर श्रीरामाला घाबरतो आहे म्हणून युद्धाला जाण्यास नकार देतो आहे. तू जा, युद्ध कर आणि विजयी होऊन परत ये. श्रीराम, लक्ष्मण आणि वानरांचे भक्षण कर. कुंभकर्णाने एक अपूर्व शूळ घेतला. तो विपुल लोखंडापासून बनविलेला होता, सुवर्णाच्या अलंकारांनी युक्त होता, लाल फुलांच्या माळांनी वेढलेला होता आणि इंद्राच्या वज्रायुधापेक्षा कमी नव्हता.
कुंभकर्ण म्हणाला की तो एकटाच युद्धाला जाईल आणि त्याला मदतीसाठी सेनेची गरज नाही. रावणाने त्याला सेना आणि शस्त्रे सोबत नेण्यास सांगितले आणि म्हटले की एकटे जाणे अत्यंत धोकादायक आहे. त्याने आपल्या भावाच्या गळ्यात रत्नांनी जडवलेला सोन्याचा हार घातला. त्याला बाजूबंद आणि अंगठी इत्यादी दागिने घातले. सुगंधी पुष्पमाळा घातल्या. कानात कुंडले घातली. एक अत्यंत जड सोन्याचे चिलखत घातले. कुंभकर्णाने मोठ्या भावाला मिठी मारली, प्रदक्षिणा घातली, साष्टांग नमस्कार केला आणि युद्धासाठी प्रस्थान केले. त्याच्या मागे महाबलशाली राक्षस वीर मोठी सेना आणि शस्त्रे घेऊन निघाले. युद्धासाठी निघताना कुंभकर्णाने आपला देह अफाट वाढवला, ज्यामुळे तो प्राचीरांवरून पाऊल टाकत वानर सेनेपर्यंत पोहोचला. त्याला पाहून वानर प्रचंड वाऱ्याने उडणाऱ्या ढगांच्या तुकड्यांप्रमाणे सर्व दिशांना सैरावैरा पडू लागले. कुंभकर्णाला पाहून पळणाऱ्या वानरवीरांमध्ये नल, नील, गवाक्ष आणि कुमुद सारखे वानर प्रमुख होते. अंगदाने त्यांना पाहून म्हटले की आपल्या आत्मसन्मानाला आणि पराक्रमाला विसरून तुम्ही सर्व कोठे पळत आहात? तो जो येत आहे तो युद्ध करणारा राक्षस नसून केवळ भीती निर्माण करणारी एक प्रतिमा आहे. परत या, आपण या खोट्या प्रतिमेला नष्ट करू. त्या शब्दांनी धैर्य मिळवून वानर परत आले आणि कुंभकर्णाशी भिडले. त्यांनी फेकलेल्या पर्वतशिळा आणि वृक्षांनी कुंभकर्ण जराही विचलित झाला नाही. याउलट त्याने क्रुद्ध होऊन वानरांचा विनाश करण्यास सुरुवात केली. त्या प्रहाराने वानर पळू लागले. ते एकमेकांवरून उड्या मारत पळाले. काही आकाशात उडाले, काही समुद्रात पडले आणि काही सेतूच्या मार्गाने पळून गेले. काही अस्वले झाडांमध्ये आणि काही पर्वतांमध्ये लपली. काही खाली बसली, काही मूर्छित झाली आणि काही मेलेल्याप्रमाणे निश्चल होऊन पडली. थांबा थांबा, परत या, असे अंगदाने मोठ्याने ओरडून वानरांना बोलावले. त्याने वानरांना सांगितले की जे योद्धा आहेत त्यांनी एकतर शत्रूला मारून कीर्ती मिळवावी किंवा शत्रूच्या हाताने मरून ब्रह्मलोकात जावे, पण प्राण वाचवण्यासाठी भित्र्यासारखे पळू नये. आणि कुंभकर्णाचा मृत्यू श्रीरामांच्या हाती निश्चित आहे. परंतु ते म्हणाले की कुंभकर्ण आमचा क्रूर वध करत आहे, आम्ही जात आहोत, आम्हाला प्राण वाचले तरी पुरेसे आहे. आणि कुंभकर्णाला येताना पाहून ते पळून गेले. परंतु पळणाऱ्या त्या वानरांना अंगद आणि हनुमानाने मिळून प्रिय शब्दांनी कशाप्रकारे तरी परत वळवले. त्यानंतर हनुमान 12 वानर योद्ध्यांना सोबत घेऊन युद्धासाठी निघाले. ते होते ऋषभ, शरभ, मैन, द्विविध, नील, कुमुद, सुषेण, गवाक्ष, रंभ, तारा, द्विविध आणि पवनसुत. त्या सर्वांनी मिळून केलेल्या युद्धात अनेक राक्षस मारले गेले. रथ चक्काचूर झाले, हत्ती, घोडे आणि उंट मारले गेले. हनुमान आकाशात उडाले आणि त्यांनी कुंभकर्णावर पर्वतशिळांचा वर्षाव केला, वृक्ष फेकले. कुंभकर्णाने त्या सर्वांना आपल्या शूळाने एका बाजूला सारले. जेव्हा कुंभकर्ण वानरांना पळवून लावत होता तेव्हा हनुमाने एक पर्वतशिखर घेऊन त्याच्या मार्गात उभे राहिले. जेव्हा हनुमानाने त्याने प्रहार केला तेव्हा कुंभकर्णाचे मस्तक फुटले आणि रक्ताने भिजले. लगेच कुंभकर्णाने आपल्या शूळाने हनुमानांच्या वक्षावर प्रहार केला, ज्यामुळे हनुमान रक्त ओकत मूर्छित झाले. हनुमान पडताच पुन्हा पळणाऱ्या वानरांना नीलाने रोखले आणि कुंभकर्णावर एक विशाल पर्वतशिळा फेकली. कुंभकर्णाने मुष्टीने प्रहार करून तिचा चक्काचूर केला. 5 वानर वीर कुंभकर्णावर तुटून पडले आणि त्यांनी शिळा व वृक्षांनी प्रहार केला, लाथा आणि हातांनी मारले. या प्रहारांनी कुंभकर्ण विचलित झाला नाही. त्याने त्या 5 वानर वीरांचा वध केला. हे पाहून सहस्त्रो वानर कुंभकर्णावर आले. कुंभकर्ण त्यांना पकडून खाऊ लागला. वानरांमध्ये हाहाकार माजला. ते श्रीरामांच्या शरण गेले. अंगदाने कुंभकर्णाच्या मस्तकावर एका विशाल पर्वतशिळेने प्रहार केला. कुंभकर्ण क्रुद्ध होऊन शूळ फेकू लागला, तेव्हा अंगदाने चातुर्याने स्वतःला वाचवले आणि वेगाने कुंभकर्णाजवळ जाऊन त्याच्या वक्षावर असा प्रहार केला की तो थरथरला. त्या प्रहाराने कुंभकर्णाला मूर्छा आली. लगेच सावध होऊन कुंभकर्णाने अंगदाला आपल्या डाव्या मुष्टीने मारले, ज्यामुळे तो मूर्छित झाला आणि मग तो सुग्रीवाकडे वळाला. कुंभकर्णाने आपला शूळ फिरवला आणि सुग्रीवावर फेकला. तेव्हाच हनुमान आले आणि त्यांनी वाटेतच तो पकडला व दोन्ही हातांनी तोडून टाकला. 20,000 तुला लोखंडापासून बनविलेला तो शूळ हनुमानाने आपल्या गुडघ्यावर ठेवून तोडताच लाकडासारखा तुटला. शूळ नष्ट होताच कुंभकर्णाने एक दगड फेकला आणि सुग्रीवाला मूर्छित केले. मूर्छित सुग्रीवाला पकडून कुंभकर्ण घेऊन गेला. त्याचा उद्देश होता की जर सुग्रीवाला बंदी बनवले तर वानरसेना श्रीराम आणि लक्ष्मण निस्तेज होतील. तो सुग्रीवाला घेऊन लंकेकडे निघाला. हनुमानाने एक क्षण विचार केला की कुंभकर्णाचा विरोध करून सुग्रीवाला सोडवावे का, पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की असे करणे अनावश्यक आहे, कारण सावध होताच सुग्रीव स्वतःला मुक्त करून घेतील. असा विचार करून हनुमान भयभीत वानरांना धीर देत तिथेच थांबले. लंकेच्या नागरिकांनी कुंभकर्णावर शिंपडलेल्या सुगंधी जलामुळे सुग्रीवाला शुद्धीवर आले. त्यांनी विचार केला की आता कशी प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. शेवटी त्यांनी कान नखांनी ओरबाडले आणि नासिका व गाल चावले. कुंभकर्ण रुष्ट होऊन त्याने सुग्रीवाला जमिनीवर आदळले आणि तुडवले. तरीही सुग्रीवाने त्याची पर्वा केली नाही आणि वायूच्या वेगाने आकाशात उडून तेथे पोहोचले जिथे श्रीराम होते. चांदोबा रामायण
45वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.